Hi friends, just last week I had taken a shoot with top tennis ball cricketers when I was with ISPL. I was with Rajadhyaksha, Rohit Rajadhyaksha and Kalyani Ghorpade. That was in Srinagar. It happened to me, I was very lucky to be with these tennis ball stars. And I'm in Mumbai, I'm with Chandrakant Shinde, very popular personality in tennis ball. Namaskar. Namaskar, sir. And I'm with Karunakar Kotian. I'm confused with these four guys. You know, they're always together. Rahul 11. Yes. आता मला सांगा तुम्ही राहुल 11 त्यांनी खूप सांगितलं राहुल 11 बद्दल. राहुल 11 बाजूला ठेवूया थोडा वेळ. तुमचं टेनिस बॉल कधी स्टार्ट झालं चंद्रकांत सर? माझं तर 83-84 ओके. त्या दरम्यान क्रिकेट चालू झालं, पण अंडरआर्म क्रिकेट. मग अंडरआर्म क्रिकेट खेळता खेळता ऑटोमॅटिकली असं वाटायला लागलं की आपण ओव्हरआर्म खेळायला पाहिजे. मग मी ओव्हरआर्म टेनिस बॉलमध्ये घुसलो. मग तिथे खेळायला लागलो की मग ऑटोमॅटिकली काही लोक म्हणायला लागले की अरे चांगला खेळतो तर लेदर बॉल क्रिकेट खेळ. तर मग मी लेदर बॉल क्रिकेट खेळायला लागलो. सीझन बॉल पण हा, दोन्ही खेळलो. दोन्ही आमचे आता माझं वय आहे बरोबर 56. 56. 5 years senior to me. So I call you sir in tennis ball with your profession, with the age also. तुमचं कधी झालं सर? मी पण स्टार्ट केलं 82च्या दरम्यान. म्हणजे लोकल क्रिकेट आमच्या 2 बिल्डिंगच्या टीम असायच्या. त्या बिल्डिंगच्या टीममध्ये परफॉर्मन्स करता एरियाच्या चांगल्या टीमबरोबर खेळायला लागलो. एरियाच्या चांगल्या टीममध्ये खेळता मग ज्या मुंबईतल्या चांगल्या टीम आहेत ते मला त्या लोकांनी असं दोघांचं असं म्हणजे कसं तुम्हाला क्लिक झालं? कुणी टेनिस बॉल क्रिकेट हे प्रोफेशन घ्यायचं हे तुम्हाला कसं वाटतं? यू टेल मी फर्स्ट. हा, मी सांगू शकतो या प्रश्न. थांबा यू आर अ टायगर आणि ही इज लाईक यू नो ही डोंट लेट एनीथिंग गो फ्रॉम हियर अँड देयर. अँड कोटियन सर इज लाईक अ mongoose. He waits for his time and well settled. And I'll come back to you. Chandrakant sir, please continue. हा, तर आम्ही जेव्हा खेळायला लागलो तेव्हा आमची एक टीम होती, षटकार स्पोर्ट्स. मस्त टीम होती. परळची होती आणि त्या टीमला आम्हाला संधी मिळाली. आम्ही खेळायला लागलो चांगले खेळायला लागलो. पण ते छोट्या लेवलचं होतं आणि मोठ्या लेवलच्या मोठ्या टीम्स होत्या. मग आम्ही विचार करायचो यार आम्ही मोठं क्रिकेट कधी खेळणार. हां, मग हळूहळू काय झालं, आम्ही डिसिजन घेतलं की आपण मोठ्या क्रिकेटमध्ये घुसूया. तर मोठ्या क्रिकेटमध्ये जवळजवळ 2-3 वेळा आम्ही चांगलेच हरलो. तुमची टीमच घेऊन गेला? हा, डायरेक्ट आमची टीम होती ती षटकार. ती आम्ही तिकडे खेळलो पण हरलो. पण नंतर जिंकायला लागलो. होप्स वाढले. मग षटकार एवढी चांगली खेळायला लागली की नावारूपाला आली. तर ऑटोमॅटिकली मग काय झालं, त्या टीमचं थोड्या कालांतराने नरेश 11 झालं. नरेश 11 झाल्यानंतर टीम्समध्ये प्लेयर्स जुडायला लागले. एक वाढले, चांगले प्लेयर्स यायला लागले. मग तसं करुणाकर कोटियन आमच्या राहुल 11 आम्ही आमंत्रित केलं. ते मध्ये मग तुमचं सीझन बॉल क्रिकेट काय झालं तुम्ही? हा, सीझन बॉल क्रिकेट त्याच काळात मी जेव्हा मिलमध्ये कामाला होतो तर मिलचं क्रिकेट चालू होतं लेदर बॉल. मग ते लेदर बॉल क्रिकेट मी त्यांच्यावर खेळायला लागलो. हा, प्रोफेशनल मध्ये तुम्ही टेनिस बॉल मध्ये? टेनिस बॉल. हा सर, तुम्ही सांगा तुमचं कसं झालं, म्हणजे तुम्ही कसे तिकडनं त्या स्टेजवर तुम्हाला टेनिस बॉल खेळावं असं वाटलं? मी माझ्या एरियाच्या टीममधनं जेव्हा चांगल्या टीममध्ये म्हणजे आमची विक्री स्पोर्ट्स क्लब होते त्याच्यामध्ये दिग्गज प्लेयर बंड्या लाड होता. बंड्या लाडनी मला मग संधी दिली गणेश गल्लीमधनं खेळायला. गणेश गल्ली म्हणजे पण एक मोठी टीम म्हणजे 80 ते 85-90 पर्यंत त्यांनी गाजवलं. अजित पुत्रन खेळायचा खेळायचा. आपले गोलबंड्या कोरगावकर जे आज होते आपल्याबरोबर सिलेक्टर, ते पण खेळायचे. आणि त्यांच्याबरोबर खेळता शेवटी मी लहान असायचो. माझं वय होतं 18 ते 20. मग ते म्हणजे त्यांच्यासगळे दिग्गज. मग आपण कुठेतरी आत बाहेर व्हायचो. मग करता नंतर चंद्रकांत शिंदेची टीम अशी पुढे येत गेली. मग चंद्राने मला संधी दिली. मग राहुलमध्ये आलो. राहुलमध्ये एकदम आमचं एकजूट झालं. कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त बॉन्डिंग. चंद्रांनी साईड केली ना, म्हणजे स्टार कोण नव्हते पण एरियातले एक मुलं त्यांनी निवडून घेतले. त्या निवडलेल्या मुलांमधनं आम्ही म्हणजे कुठचा एक आमच्या टीममध्ये चांगला प्लेअर नव्हता पण एरियातले स्टार होते. ते एरियामधले म्हणजे अशी मुंबईतले स्टार नव्हते पण एरियामधले स्टार करून ते शेवटी मुंबईचे स्टार झाले. आणि आम्ही काय करतात टेनिस बॉल मध्ये, काय करायचं, तुझी स्पेशालिटी काय? म्हणजे मी पहिला तर मी बॉलर आहे. ऑफ स्पिन नाही पेस बॉल. पण त्याच्यामध्ये मी लेफ्टी आलं की मग कटर्सचं होतच पण लेफ्टी आले की शार्प म्हणजे ऑब्रेक म्हणजे मी जसं स्पिनर टाकतात ना टाईप मध्ये मग स्पिन टाकायचं. म्हणजे लेफ्टी आले तर स्पेशल. आणि बॅटिंगसाठी माझा नंबर 14 होता नंबर. मी बॅटिंगला जायचो शेवटचे 2 ओव्हर. मला 4-5 बॉल मिळणार त्याच्यात मला हिट करायचं असतं. ते माझं संधी असतं. आणि जेव्हा गरज टीमला मला आठवतं मला टीमला गरज असेल तेव्हा मी बॅटिंग करायचो आणि टीम जिंकायची. चंद्रकांत शिंदे, तुम्ही तर दिग्गज बॅट्समन आहात.
सचिन तेंडुलकर बोलू शकतो. नाही एवढं नाही. नाही टेनिस बॉल मध्ये ऑफकोर्स. ओके. तुम्ही राज कपूर तुमच्या ट्रॉफी तुमचं खूप नाव झालं. राज कपूर ट्रॉफी इंडियामधले मोठी टुर्नामेंट सगळ्या स्टेटवर येऊन खेळ, गोव्याची पण टीम येऊन खेळ. येस. तर तुम्ही तिकडे कसं काय नाव लोकित केलं? आरके ट्रॉफी आम्ही पहिल्यांदाच आमची राहुली येऊन खेळली आणि पहिल्यांदाच ती फायनल मारली. मला मॅन ऑफ द सीरीज 40,000 रुपये. अरे वा. पण त्याच्यात त्या काळी 90s मध्ये 2-3 लाख तरी 90s मध्ये, आणि ते सगळे पैसे माझे पण पैसे स्प्लिट आम्ही टीम मध्ये वाटले. दुसऱ्या वर्षी परत राहुली येऊन खेळली, फायनल हरली. बॅटिंग प्राइस 25,000 चंद्रकांत शिंदे, ते पण स्प्लिट. तिसऱ्या वर्षी बघा काय झालंय, ह्यांचं पण झालंय तसं. तिसऱ्या वर्षी आम्ही फायनल मारली, मॅन ऑफ द सिरीज चंद्रकांत शिंदे वाटले. करुणाकर कोट्यानला बॉलिंग प्राइस 25,000 मिळालं होतं आरके ट्रॉफी, त्याने वाटले. कल्याणी घोरपडेला बॅटिंग प्राइस 25,000 मिळाले, त्याने वाटले. तर आमच्याकडे हे वाटण्याची सिस्टीम आम्ही तेव्हा ठेवली, तेव्हा की टीम मध्ये जर बॉन्डिंग पाहिजे तर वाटले पाहिजे. हो गया, राहुल 11 तक आप पहुंच गए, आप टेनिस बॉल प्रोफेशन में आ गए. तो मी हिंदी मध्ये पण बोलणार, हां चालेल ना, बिकॉज चालेल. नो प्रॉब्लेम, चालेल. राहुल इलेव्हनचा मला नको आहे जास्ती. राहुल इलेव्हनचा ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे, लोकांनी भरपूर कव्हर माहिती आहे. ओके, तुम्ही आता व्यवसाय म्हणून काय करतात? म्हणजे टेनिस बॉल हे नाही होत ना एव्हरीथिंग. टेनिस बॉल ओके, यू लर्न समथिंग, पण रेग्युलर रनिंग म्हणून काय असतं? मला BSS मध्ये 95-12-97 जॉब मिळाला ॲज अ क्रिकेटर. टेनिस बॉलचं इन्व्हॉल्वमेंट होतं? नाही लेदर बॉल. नाही लेदर बॉल नाही. तुम्हाला जॉब क्रिकेटवर मिळाला, लेदर बॉलच्या, टेनिस बॉलच्या नाही. अच्छा वा. हा, पण टेनिस बॉल चांगला खेळायचे त्या लोकांना माहिती होतं. ओके. त्याच्यामुळे तो जॉब मिळाला. कोट्यान सर? मी जॉबला युनायटेड इंडिया इन्शुरन्स पब्लिक सेक्टर. वा. आता मला 32-33 वर्ष सर्व्हिस झाली. पण युनायटेड इन्शुरन्सची टीम चांगली होती ना आधी? खूप चांगली. सी डिव्हिजन खेळायची. सी पर्यंत आम्ही G ला होतो. मी जेव्हा 91ला जॉबला लागलो, त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू चॅम्पियन होत आम्ही C पर्यंत आलो. सीच्या वरती नाही गेलो, म्हणजे शेवटी त्याच्या पुढे जरा टफ होतं. मला वाटतं एकदा कधीतरी चौगले तुमच्या बरोबर राईट. ओके, तर तुम्ही जॉब आला आहे क्रिकेटसाठी, तर तुम्ही सीझन बॉल पण खेळायचे? सीझन बॉल पण खेळायचो. त्याच्यामध्ये पण फास्ट ऑफ स्पिन की असं? नाही पेसर टाकवतो त्याच्यात. आणि ऑफ स्पिन हे कसं आमचं एक हत्यार होतं, बॅट्समॅन आउट होत नाही तर मग एखादा बदलला मग त्याला तो ऑफब्रेक टाकायलाच लागायचा. त्या ऑफब्रेक आमची कांगाली एक टुर्नामेंट अशी असायची ना, पेस बॉलरचा बॉल निघत नाही, अडकून बॉल जायचा, मग तेव्हा आम्हाला ऑफब्रेक टाकायलाच लागायचं. आणि सीझनला आम्हाला जेवढं माहिती होतं की असं खेळणार आहेत, ते ऑफब्रेक झालं की कुठेतरी कॅच बाउन्स व्हायचा आणि ते आउट मिळायचे. तर कांगालीकला मी 1 वर्ष, मला वाटते मी अभय कुर्वीला 36 विकेट होते आम्ही, आणि मी काहीतरी 31 का 32 विकेट होतो. ओके, वा वा वा. सो सीझन बॉल मध्ये तुम्ही खेळत होते आणि तुमचं डायव्हर्जन टेनिस बॉल मध्ये फोकस होता, पैसे कमवायचे ह्याच्यामध्ये पण आणि काम ह्याच्यामध्ये करायचे. मग तुम्हाला कसं वाटलं की ही लाईन सोडून ह्याच्यामध्ये घुसायचं? नाही, खरं म्हणजे आम्ही टेनिस क्रिकेटवरून वरती आलो. आणि आमच्याकडे एक संजय खामकर म्हणून होता. संजय खामकर? हा, संजय सनगेजवाली. ते माझ्या एरियामध्ये राजे विक्रोईला. त्यांनी सांगितले तू टेनिसला चांगला खेळतो ना, चल तुला SIWS ला ऍडमिशन देतो. आणि 11वीला ऍडमिशन झालं. मग तिथे एक प्रॉपर सीझन माझं चालू झालं. नंतर माझं नशीब चांगलं की 13वी 14वी 15वीला मी सिद्धार्थ कॉलेजला गेलो. तिथे ग्रुप चांगला मिळाला, संतोष जगताप, शेखर बोर. तर तुम्ही सिद्धार्थ कॉलेजला होते? तुमचं वय काय माझं तेव्हा त्या दरम्यान? आता माझं वय 55. पण ओके, तुम्ही माझे सिनियर आहेत त्याच्यामध्ये पण. कारण सिद्धार्थ मध्ये संतोष जगताप वगैरे आम्हाला माहिती आहे. नो बिंगाडे होता, कोण अनिल बिंगाडे बघा. मला अजून एक मॅच आठवते सिद्धार्थची, तुम्ही बोलला म्हणून. आम्ही पोद्दार आणि इकडे खेळत होतो सेमी फायनल मिकीबाई बरोबर, सिद्धार्थ झुंझुनवाला बरोबर. आणि तिकडे चर्चगेट आम्ही कधीच, पोद्दार अशी आझाद मैदानावरती कधीच नाही कमी खेळायची. पण आम्ही बघायला मिळालं की तिकडे काहीतरी चाकाचूक चालू आलाय, अंपायरने काहीतरी रॉंग डिसिजन. तुम्ही त्या मॅच मध्ये होता? पण नाही, त्या मॅचचा एक काय इन्सिडेंट की माझे वडील एक्सपायर झालेले त्या दरम्यान, त्याच्यामुळे मला ती मॅच खेळायला नाही. आणि आमचे 2 प्लेयर होते बरोबर, दुसरे चेतन शुक्ला पण होते. आणि फायनलला झुंझुनवाला झाली, कारण आम्हाला प्रोटेस्ट केला आणि त्या वर्षी आम्ही बाहेर गेलो. आणि त्याच्या आदल्या वर्षी आम्ही फायनलला गेलेलो पोद्दारच्या. आम्ही फायनल सगळ्या दुसरा कॅप्टन होता आमचा. आणि ते जे 3 वर्षाचा परफॉर्मन्स खेळलो, परफॉर्मन्स मला जॉब मिळाला. आणि मी सतीश पाड्या. यू आर प्लेइंग टॉप लेवल ऑफ सीझन बॉल क्रिकेट. You could have any time gone in Ranji Trophy, but your dream is fulfilled by your son. And Tanuj Kotian is playing Ranji Trophy for Bombay regularly. चंद्रा सर, तुमचं पण सांगा, तुम्ही सीझन बॉल वरती जॉब घेतला आणि तुम्ही कसं डिसाईड केलं की तुम्ही टेनिस बॉल मध्येच घुसणार म्हणून?
नाही ते सिमिलरली चालूच होतं. जसं लेदर बॉलची मॅच संपली रे इकडे टेनिसला पळाले. ओके. आणि लेदर बॉलची मॅच असेल तर लेदर बॉलचीच खेळायची, मग टेनिसला नाही पळायचं. फरक नाही पडत का? मी बघा मी कधीच खेळलो नाही टेनिस बॉल क्रिकेट. कॉलनीमध्ये खूप खेळायचो, पण जेव्हा सीझन बॉल स्टार्ट केले मी मला सगळं बॅटिंग कर बॉलिंग लेग स्पिनर बॉलिंग नाही टाकायचं. काय फरक पडतो का ऍक्च्युली? तुम्ही सांगा तुमचं. फरक आहे दोघांमध्ये भरपूर जमीन आसमानचा फरक आहे. एल्बो शोल्डर मध्ये प्रॉब्लेम आहे. तिकडे चकिंग बॉलिंग पण चालते टेनिस बॉलला. आता तो प्रमाण कमी झालाय चकिंगचा. नाहीतर पहिलं ते चक बॉलिंग चालायची. आणि लेदर बॉलला तुम्हाला पेशन्स पाहिजे. इकडे काय पेशन्सचा पार्ट आहे. इथे 36 बॉल 48 बॉल तर पेशन्स नाही. फटाफट फास्ट गेम असायचा. आणि तिथे आपलं कसं 1.5 दिवसाची टाइम शील्ड पेशन्स, 45 ओव्हर्स पेशन्स. तेव्हा 2020चा फॉर्मॅट नव्हता. बरोबर. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही एकत्र ॲडजस्टमेंट करतच खेळायचो. म्हणजे आता लेदर बॉलची मॅच लेदर बॉलवर फोकस, टेनिस बॉलची मॅच टेनिस बॉलवर फोकस. म्हणजे जिंकायचं आहे एकच मगाक्ष जिंकायचं. तुम्ही टेनिस बॉलवरती तुमचं सगळं मतलब रिस्टोर करायला पाहिजे होतं. म्हणजे जसं आता T20 खेळता आणि वन डे खेळता यू हॅव टू रिस्टोर युअर. तर खूप फोकस केला. त्यावेळी तुमचा फॅमिली सपोर्ट कसा होता? फॅमिली सपोर्टमुळेच आम्ही सगळे खेळू शकलो. खेळ रात्रभर खेळ, सकाळी येऊन झोपा. सर तेच झालंय. आम्ही फ्रायडे सॅटर्डे संडे बाहेरच. कधीच ह्या आमच्या सगळ्या क्रिकेटर मीच नाही असे असंख्य क्रिकेटर कोणी सॅटर्डे संडे बँक हॉलिडे हे आमच्या फॅमिलीला आपापल्या फॅमिलीला कोणीच दिलेला नाही. पण तरी पण ते खुश होते की चला चांगलंच करतायत. बाहेर जाऊन नाव होतं, पेपरला नाव येतं, आमच्या टीमचं नाव येतं. आणि इकडे जिंकले तिकडे जिंकले असं नाव असतं. त्याच्यामुळे फॅमिलीचं खूप. माझं 91ला लग्न झालं. 91ला लग्न झालं. तुमच्याबद्दल सांगा सर. फॅमिली सपोर्ट म्हणजे फॅमिलीचं कसं आपलं मिडल क्लास राऊंड ते शक्य तेवढं क्रिकेटच्या दिशेला नव्हतं. पण मला खाली खेळता मग बोललो ना एरियानी मला खेळायला नेलं. मग ते त्याच्यातनं म्हणजे तसं बघितलं तर फायनान्शियली खूप प्रॉब्लेम होतं. त्याच्यामुळे टेनिस क्रिकेट खेळायला लागलं जबरदस्ती. टेनिस क्रिकेट चंद्राच्या टीममध्ये गेलो. राहुल म्हणजे त्याच्यातनं पैसे मिळायला लागले तर माझी घरची परिस्थिती हळूहळू सुधारायला लागली. जॉब नव्हता तेव्हा. मी एकदम माझे वडील माझे एक्सपायर झालेले मी 8वीत असताना. त्याच्यामुळे जरा कंडिशन खराब होती. माझी बहीण कमवायची. बहिणीने आम्हाला मोठं केलं. त्याच्यानंतर असं मी मॅचला जायचो ना सकाळी तर असं वाटतं की आज बाबा जिंकायलाच पाहिजे मॅच, की जरा आपल्याला 700-500 रुपये मिळतील तेवढा आधार. वा वा. तर तुम्ही नंतर जॉबमध्ये आहात आणि आता तुमची फॅमिली एव्हरीथिंग इज डुईंग गुड बाय गॉड्स ग्रेस. एक क्षण सांगू शकतात का लाईफमध्ये जे टेनिस बॉल क्रिकेट खेळताना नाहीतर तुमच्या लाईफमध्ये झालेला एक काही समथिंग इम्पॉर्टंट? माझ्या जॉबबद्दल युनायटेड इंडिया इन्स्टिट्यूटला जॉब झाला ना, कारण मी त्या सिलेक्शनला गेलेलो. माझं सिलेक्शनला सेकंड नाव होतं. त्याच्या अगोदर शैलेंद्र सिंग वाघ म्हणून होता. शैलेंद्र सिंग वाघ. तर त्यांनी नाही सांगितलं म्हणून मी इन आलो. आणि मला मी इन गेल्यानंतर पण मला 1 महिना कोण घेत नव्हते. म्हणजे तसं बेंच म्हणजे त्यांचं काय चाललंय. शेवटी त्यांना समजलं की असंच आहे, कोटियान आहे, चांगला ऑलराऊंडर आहे. आणि माझा जॉब झाला. तरी पण मी 15 दिवस घरी कोणाला बोललो नव्हतो, कारण मी सकाळी बॅग घेऊन गेलो की डायरेक्ट संध्याकाळी यायचो. तर जॉब पण करत घरच्यांना पण माहिती नाही. मग जेव्हा माझं पहिलं सॅलरी मिळालं 15 दिवसाचं सॅलरी मिळालं तर मी पेढ्याचा बॉक्स घरी घेऊन गेलो. आणि मग त्यांना मी बोललो की मी युनायटेड इंडिया इन्शुरन्सला लागलो आहे. तेव्हा ते एकदम खुश झाले. अरे बाबा पब्लिक सेक्टर. आणि हे मला पण वाटलं ना की मी इथे जॉब करीन. मी माझ्या डोक्यात कसं होतं, माझे कॉलेजचे सगळे मेंबर्स म्हणजे सचिन विचारे, जितेंद्र रेडकर, हेमंत कांबळे हे सगळे बाहेर गेलेले. सगळे शारजाला गेले होते. तर माझं पण देव होतं की मी शारजाला जाईन आणि तिथे सेटल होईल. पण तो गव्हर्नमेंट जॉब हे काय मला पण माहिती नव्हतं. तिथे जेव्हा पहिल्यांदा गेलो तर बाबा असं करायचं आहे काम, असं करायचं आहे, म्हणजे आपल्याला काय आयडिया नव्हती. त्याच्यानंतर 15 दिवस गेल्यानंतर मग रिलॅक्स वाटलं. मग घरी पेढे दिल्यावर मग घरमध्ये एवढा उशिरा का बोललास. मग ती म्हणजे घरचे सगळे हॅप्पी झाले. म्हणजे एक इन्सिडेंट माझी एक. तुम्ही जेव्हा नावं सांगतात हेमंत कांबळे, शैलेंद्र वाघ, मला गुजबम्स येतात. कारण शैलेंद्र वाघ एक पेस बॉलर होता आणि आमचा हेमंत कांबळे लेग स्पिनर होता. तो ओमानमध्ये गेला, आधी ओमानमध्ये गेला, नंतर दुबईमध्ये. ओके चंद्रकांत सर तुम्ही सांगा. माझी एक न विसरणारी मॅच आहे की आम्ही क्रिकेटबद्दल सांगणार. क्रिकेट अलिबागला मॅच होती, नाईट मॅच. आणि समोरच्या टीमने आम्हाला 36 मध्ये 36 बॉल 26 मध्ये ऑल आउट केला. मॅच चालू झाली आणि समोरच्या बॅट्समनने 5 बॉलमध्ये 11 मारले विथ 6. आता मॅच संपलीच ना जवळजवळ. पण आमच्याकडे एक ट्रम्प कार्ड होतं. मी सगळ्यांना जवळ बोलवलं आणि मी बोललो बघ ह्या बॅट्समनने आता जर सिंगल घ्यायचा प्रयत्न केला तर आपण सरस,
त्याच्यामध्ये. जर त्याने अटॅक केला तर आपण स्ट्रेट हारणार. तर तो सिंगलचा प्रकार असा होता की हा सिंगलसाठी गेला तर आम्ही सगळे त्याच वेळेला धावत येणार. अच्छा, धावत येणार सगळे बाउंड्री लाईनला होतो आम्ही, म्हणजे पुढे कोण नाही, सगळे आणि जे त्यांनी बॉल आमच्या बॉलरनी टाकायला आणि आम्ही सगळे धावायला. आणि इलीच्या हातात आमच्या बॉल आला, इली जो टाटा हॉस्पिटलला कामाला आहे, त्यांनी डायरेक्ट हिट मारला आणि कमलाकर आउट. कमलाकर आउट, मेमरीमध्ये कमलाकर आउट. मॅच अशी फिरली की सुनील इंदुलकर, सुरेश गडेकर या लोकांनी जी बॉलिंग टाकली, राप 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 राप, लास्ट ओव्हर 5 रन. बघा मॅच, लास्ट ओव्हर 5 रनला काय झालं की महेश भगवानाने एवढी सुंदर बॉलिंग टाकली, लास्ट बॉल 4. तीच मॅच हा 4ला मी बोललो महेश पीछे 1 रन डिक्लेअर है, मैं विकेट कीपर निकाल रहा हूँ, इधर 5 लगाऊंगा, इधर 5 लगाऊंगा, तू 6 बाउंड्री खा लेकिन वाइड मत डाल, वाइड डालेगा तो 1 बॉल 2 पे मैच जाएगा, देख फिर से बोल रहा हूँ, नहीं तो बोल, नहीं तो मैं कीपर नहीं निकालता है. तर आमचे प्लेयर सगळे बिंदास होते, जे बोलणार ते करायचे, चॅलेंजिंग. चंद्रा तू निकाल निकाल. आणि मग ते ओरडाओरड केली, अरे कीपर तर अंपायर चांगले होते MCAचे, ते म्हणाले काढू शकतो विकेट कीपर. तर 5-5 लावले आणि यांनी जो यॉर्कर टाकला तो डायरेक्ट कट लागला आणि मागे 1 रन डिक्लेअरमध्ये गेला. आम्ही जिंकलो. कीपरच्या मागे एक माणूस होता, तो आला आणि मला खांद्यावर बसून गोल फिरवायला लागला. विकेट कीपर कसं काय काढला. म्हणजे तुमचं फक्त बॅटिंग नाही, माइंड बॉलिंग नाही टाकायची, फक्त बॅटिंग आणि फिल्डिंग करायची. थिंक टँक तुमची बरोबर. येस येस, माइंड माइंड ऑलवेज. चंद्राचं तेच गोष्ट की आमच्याकडे सगळे टॅलेंटेड होते, पण त्याचा वापर केव्हा करायचा, माइंड वापरायचं. आता केव्हा केव्हा रबर बॉलची मॅच असेल तर मी केव्हा केव्हा 3 नंबरला पण जायचो. माझा तो पंच चांगला असायचा. पंच म्हणजे मी असं केलं की तो असं जाऊन मला डिक्लेअर करता पाहिजे 2 रन 4 रन, ते पंच मला चांगला. मग तो नंबर वापर खूप 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 चांगला. किंवा मी पहिली ओव्हर पण टाकले, मी शक्यतो 6वी आणि 8वी टाकतो शेवटची, कारण सगळे स्पिनर. मग केव्हा केव्हा लेफ्टी आलं की मला पुढे एक पहिली ओव्हर पण टाकलेली आहे. खूप चांगलं वाटलं की तुमच्यामध्ये जी युनिटी आहे, म्हणजे तुम्ही मानतात की असं आमच्या क्रिकेटमध्ये एवढं चांगले असतात, सगळे डिप्लोमॅटिक आणि सगळे चांगले असतात, आम्ही पण चांगले आहेत, पण टेनिस बॉलमध्ये मला जेव्हा दिसून येलं की तुमच्या 4, 5, 6 लोकांमध्ये जी युनिटी आहे, म्हणजे ओपन होऊन सांगतात की तो करतोय म्हणून आम्ही, आणि सगळे एकत्र अजूनपर्यंत बसून असतात आणि चालत असतात. टू गुड. दिस युनिटी अशी आम्ही प्रत्येक खेळामध्ये बघायला मिळाली तर इट विल बी गुड. तुमच्यावर यू गिव्ह अस गुड टाइम. काही ॲडवाइस आहे का ज्युनियरला? आता ISPL होत आहे, नाही ते ISPLचं लीग होत आहे, ते काय तुम्ही ISPLच्या ॲडवाइजच्या आधी ना मला करोनाचा एक पॉईंट सांगायचा. एक आम्ही नाईट खेळत होतो, लो स्कोरिंग मॅच झालेली आणि हारायचीच मॅच होती, तर हा नेहमीच 6वी 8वी टाकायचा. त्या दिवशी मी काय केलं, पॅटर्नच चेंज केला. सुन्यानी करुणा पहिले 4 ओव्हर, बरोबर, आणि हे लोकांनी पहिल्या 4 ओव्हरमध्ये 4च रन, 4ही वाईड. अरे वा, 4च रन पण 4ही वाईड. नवीन होते एकदम. हा, आणि कसले टाकले हे लोकांनी, रापार. रजनी पटेल, सगळे मोठे मोठे प्लेअर होते तेव्हा. कोरगावकर, गोलबंड्या, अरे सगळे मोठे मोठे प्लेअर तेव्हा. गोलबंड्या स्टार होता क्रिकेटमध्ये, आणि त्यांना आम्ही हरवलं ती मॅच. म्हणजे तुमची विचार करा की टेनिस बॉलला मॅच चालू आहे, 4 ओव्हर 4 रन आणि 4ही वाईड. इमॅजिन कोण करू शकतो का? त्या गोष्टी या सत्य गोष्टी आहेत ज्या मला अजूनही माहिती आहे. हिस्ट्रीमध्ये ते सगळं झालेलं आहे. कोट्यान सर, तुम्ही सांगा काय ॲडवाइस यंगस्टर्सना? तुम्ही आय हॅव टू कम टू यू परत. सर तुम्ही सांगा. ॲडवाइस तर मी पहिलं हे देईन की लेदर बॉल क्रिकेट खेळा. टेनिस बॉल क्रिकेट खेळा, पण लेदर बॉल फर्स्ट. आणि शिक्षण मस्ट आहे. म्हणजे शिक्षणाकडे दुर्लक्ष करून जर तुम्ही क्रिकेट खेळायला गेलात आणि चांगल्या क्वालिटीचं क्रिकेट नाही खेळलात तर तुमचं आयुष्य फेल होणार, पूर्ण जाणार. पण शिक्षण मस्त आहे. आणि लेदर बॉल क्रिकेट बरोबर तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळा, पण लेदर बॉलची मॅच चुकवून टेनिस बॉल क्रिकेट खेळू नका. हे माझं मत आहे. माझं म्हणणं आहे, दोन्ही क्रिकेटला पैसे आहेत. सीझनला पण तुम्ही रणजी ट्रॉफीपर्यंत गेलात, IPLला गेला तर पैसा. तर सध्या टेनिस क्रिकेटला पण पैसा आहे. त्याच्यामुळे माझ्या मते त्यांनी कॉन्सन्ट्रेट करावं टेनिस क्रिकेटला पण. जो तिथे सक्सेस, कुठे तुम्ही सक्सेस होत नाही तर टेनिसला सक्सेस होत्या सीझनला, नाही तर टेनिसमध्ये पण खूप पैसा आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या नावलौकिक माझ्या मते त्यांनी आता टेनिस क्रिकेटमध्ये पण यंगस्टरनी लक्ष दिलं पाहिजे की त्याच्यात पण लाईव्ह होऊ शकतो. सध्या याच्यात आपल्याला माहिती आहे की एकेका ओनरने 250 करोडला टीम विकत घेतली आहे.
मग त्याच्यात फायदा आपल्या यंगस्टर लोकांना आणि प्लेअर लोकांना होणार. त्याच्यामुळे प्लेअर लोकांनी आता टेनिस क्रिकेटला लक्ष द्यायला पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमच्याबरोबर तो टाइम मी स्पेंड केला एवढ्या सिव्हिल सिलेक्शनला आणि तुमची जी युनिटी बघून आली की इट इज ऑसम. थँक्यू व्हेरी मच. मला ISPL बद्दल बोलायला मिळेल का? बोला बोला बोला. कारण ISPLने खूप मोठी संधी दिली आहे क्रिकेटर लोकांना, टेनिस बॉल क्रिकेटर लोकांना. आणि मी आशिष शेलार साहेबांचे, तसं त्याचप्रमाणे रवी शास्त्री सरांचे, अनिल काळे सरांचे आणि प्रवीण आंबरे सरांचे, तसं आपले दीपक चव्हाण स्टार क्रिकेट, जतीन परांजपे सर, प्रवीण आंबरे सर, या लोकांनी जो हा कन्सेप्ट आणला ना, हे टेनिस बॉलमध्ये आणून नाही, ह्या टेनिस बॉल क्रिकेटरचं ह्यांनी लाईव्ह बनवलं आहे. पुढे जाऊन आहे ना, हे क्रिकेट पुढे जाऊन इंटरनॅशनल क्रिकेट होणार. बरोबर, 100% होणार. कारण हे क्रिकेट आता स्टेडियमला आलं आहे. आणि ज्या पद्धतीने IPL होतं, सेम IPL 10 hours ह्यांनी हा ग्राफ बनवला आहे. एशियामध्ये पण घुसणार. येस. आणि खूप मोठं टॅलेंटेड क्रिकेट होऊन इंटरनॅशनल क्रिकेट झाल्यानंतर ही जी मुलं आहेत बूम होणार आहेत. बूम म्हणजे हिरोज अक्षरशः. आणि हा प्लॅटफॉर्म ISPLने दिला आहे. तुमच्या तोंडात दही साखर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ओके, धन्यवाद. थँक्यू.